तर फेज 1 मध्ये आपले जे 16 चॅप्टर्स आहेत त्या 16 चॅप्टरमध्ये पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स, फिजिक्स 1चा पार्ट आहे आणि फिजिक्स 2चा पार्ट आहे. तर फिजिक्स 1चा जो पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला आहेत 6 चॅप्टर आणि फिजिक्स 2चा जो पार्ट आहे आपला त्याच्यामध्ये आहेत आपल्याकडे 10 चॅप्टर. सो तुम्ही विचार करू शकता की आपल्याला फिजिक्स 2ला जास्त वेटेज ॲज कम्पेअर टू फिजिक्स 1. पण फिजिक्स 1चे चॅप्टर्स महत्त्वाचे आहे कारण त्या चॅप्टर्सवरच तुमचं पुढचं 12वी ठरणार आहे. ठीक आहे. पुढचे जे फिजिक्स 2चे चॅप्टर आहे त्यातले प्रश्न जर तुम्ही पाहताल कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तर ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे आहेत ते मल्टी कन्सेप्ट बेस असतात आणि ते तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. ठीक आहे. सो लेट्स बिगिन विथ फिजिक्स 1. फिजिक्स 1चा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स. मग आता सगळ्यात महत्त्वाचं आपण कम्पॅरिझन करणार आहे कारण कम्पॅरेटिव्ह मॅनरमध्ये शिकवायला मला आवडतं आणि कम्पॅरेटिव्ह मॅनरमध्ये पहिलाच पार्ट आहे माझा रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन. तर काय दोघांमध्ये फरक आहे बाबा रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशनमध्ये, कारण हे समजलं तर पुढे जाण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट निर्माण होतो. तर काय रोटेशनल मोशन समजून घ्या. तर एखादी ऑब्जेक्ट आहे ज्यावेळेस ती स्वतःभोवती फिरते, ठीक आहे, लाईक अर्थ रिव्हॉल्विंग अबाउट इट सेल्फ. ठीक आहे. दॅट ॲक्सिस ऑफ रोटेशन असा समजून घ्या. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे AOR, ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो इट्स rotating about itself with some angular velocity omega. That motion of an object about its own axis is called as rotational motion. पण मग सर्क्युलर मोशनमध्ये आणि रोटेशनल मोशनमध्ये काय फरक, तर तुम्हाला माहिती आहे आता सपोज सेंटरला आपला इथं सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती इथे अर्थ आहे. ठीक आहे. मग अर्थ स्वतः भोवती तर फिरतेच, पण ज्यावेळेस ती सूर्याभोवती अशी गोलाकार फॅशनमध्ये फिरते तर त्या मोशनला म्हणतात सर्क्युलर मोशन. So motion of an object along the circumference of the circle is called as circular motion. Okay, so circle draw करतोय त्याच्यामुळे ते खतम होतंय लाईक दिस. हां, इनकम्प्लीट ठेवतो मी त्याला, ते नोटपॅडमध्ये तसं दिसतं, अशा गोष्टी घडतात. ठीक आहे. सो इनकम्प्लीट ठेवतो, हां, डॉटेड पार्ट ठेवतो लाईक दिस. सो दिस इज सर्क्युलर मोशन. ती पार्ट डिलीट होण्यासाठी घडतं आहे. अँटी क्लॉकवाईज असू देत किंवा क्लॉकवाईज असू देत. सो मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफेरन्स ऑफ द सर्कल, दिस इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. आणि मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट इट्स ओन ॲक्सिस, दॅट इज कॉल्ड ॲज रोटेशनल मोशन. मग आता उदाहरणच द्यायचं म्हटलं तर मी पहिल्यांदा आधी उदाहरण देत असतो आणि मग पुढे जात असतो त्याच्या डेफिनेशनला. तर मग आता व्हिज्युअलाइज करा की जसं मी तुम्हाला सांगितलं आता पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पण आता हे तर काय आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. आपण याच्या व्हिडिओ वगैरे पाहावं लागतील, पण आपल्याला फिजिकली ते दिसत नाही, आपल्याला व्हिडिओ पाहावं लागतील व्हर्च्युअली. मग त्याऐवजी आपण काय करूयात, आपल्या घरीच सपोज आपण आता भोवरा खेळत असेल, सो भोवरा जो आहे तो ज्यावेळेस फिरतो तो त्यावेळेस तो स्वतःभोवती फिरतो. ओके. आणि स्वतःभोवती फिरताना तो काहीतरी व्हॅलॉसिटीने फिरतो. मग स्वतःभोवती जे फिरतं आहे त्याचं जे मोशन आहे त्याला म्हणतात रोटेशनल मोशन. सिमिलरली श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र आठवा, रोटेशनल मोशन. ठीक आहे. त्यानंतर कुंभार मडकी घडवतो, जे चाक फिरतं खाली मडकी घडवताना, दॅट इज ऑल्सो रोटेशनल मोशन. आणि इन कॉन्ट्रास्ट सर्क्युलर मोशन जर म्हटलंच तर आपल्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला आपल्या बायका अशा गोल गोल दोरा गुंडाळत असं फिरत असतात. सो दॅट इज ऑल्सो सर्क्युलर मोशन. ओके. सो सिम्पल वर्ड्समध्ये जर आता त्याची डिफिनेशन लिहायची असेल तर रोटेशनल मोशनसाठी मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, इथं डेफिनेशन लिहितो मी, डेफिनेशन क्रायटेरिया. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट इट्स ओन ॲक्सिस, इज कॉल्ड एज, इसको बोला जाता है रोटेशनल मोशन. ठीक आहे. आणि इथं आपण म्हणूयात मोशन of an object along the circumference of the circle is called as, त्याला आपण म्हणूयात सर्क्युलर मोशन. ओके. सो दोघांचा मी कंपॅरिझन इथं केलं आहे. बरं, आता माय क्वेश्चन इज, सपोज आपल्या गाडीचं चाक असतं बघा, गाडीचं चाक. तर गाडीचं चाक जे ते कुठलं मोशन असेल रे. सपोज गाडी जर डबल स्टँडला लावली तर त्यावेळेस ते कुठलं मोशन असेल, म्हणजे गाडी चालू केली आहे आणि तिला डबल स्टँडला लावलं तर गाडीचं जे मोशन असेल गाडीच्या चाकाचं, तर ते कुठलं मोशन असेल. सपोज गाडी आपण अशी डबल स्टँडवर लावली,
आणि ही आपली स्कूटी है सपोज लाइक दिस, ठीक है, आणि इसको डबल स्टँड पे लगाया तो ये जो चाकाचं जे मोशन असेल गाडीच्या, स्कूटी आहे, ॲक्टिवा आहे, काय जे असेल ते, तर त्याचं मोशन कुठलं असेल, तर ऑब्वियसली सर ते स्वतः भोवती फिरतंय, ॲक्सेल भोवती फिरतंय, सो दॅट मस्ट बी रोटेशनल मोशन, ठीक आहे. बट माय क्वेश्चन इज नाव, सपोज हे स्टँड रिमूव्ह केलं आणि गाडी आता आपली रोडवर धावती आहे, तर गाडीच्या चाकाचं मोशन कुठलं झालं, कुणी सांगेल का मला? इज इट सर्क्युलर मोशन, इट इज रोटेशनल मोशन, इज इट लिनियर मोशन? Okay, so any one of you, would you like to answer? So I would like to ask you to turn on your microphones. Okay, so I would allow that and you can answer that question. But कालवा न करता one at a time तुम्ही answer देऊ शकता. Okay, fine. Let me turn it on. Yes, Samiksha Ukede, you want to answer? Yes, please. Circular motion, but how can? नाही, सर्क्युलर मोशन Circular motion, नाही. linear, साक्षी, लिनियर. rotational motion, ओके rotational motion. ओके, श्रावणी, बरं, मला Hello. आता मला ते सांगायला आवडेल. इकडे Hello. बघा सर्वांनी, आता कन्सेप्ट बघा, ठीक आहे. Hello. ओके, यू ट्राईड Hello. यू ट्राईड बेस्ट, ठीक आहे. हा कोण आहे ना, हा गेम आय डी कोण आहे ना, तो त्याला ब्लॉक केला मी. आणि हे बघा, एक पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला बरं का, ठीक आहे. जर तुम्हा लोकांना हे शिकायचं असेल तर हा तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे. आणि जर तुमच्यापैकी कुणी जर वात्रटपणा करत असेल, वेगळ्या नावाने जर जॉईन झाला असेल, तर त्या व्यक्तीला मी रिमूव्ह करेल स्क्रीनमधनं, तुम्हाला तर दिसत असेल, ठीक आहे. स्पॅम अनवॉन्टेड कंटेंट, ठीक आहे. त्यांचं गुगल अकाउंटच मी बॅन करून टाकेल, ठीक आहे. सो दॅट आय कॅन डू दॅट, ठीक आहे. सो मेक शुअर दॅट ऑथेंटिक जर तुम्हाला यायचं असेल इथं ह्या मीटिंगला येऊ शकता. आणि जे लोक ऑथेंटिक आहेत त्या लोकांनाच मी अलाव करेल या सेशनला. बाकीचे लोक जर वेगळ्या नावाने जॉईन झाले, जसं काय आता झालता भाऊ जॉनी चाचा, तो गेम आय डी नावाने, ठीक आहे. सो त्यांना जर वाटत असेल ते खूप छान आहेत ना, तर त्यांनी समोरासमोर येऊन भेटावं आणि मग माझ्याशी बोलावं, ठीक आहे. आणि जी लोक इथं खरंच शिकण्यासाठी आलेत त्यांच्यासाठी सांगतोय, हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. ओके, 8-10 दिवसानंतर आपल्याला कळेल की आपली नॉलेज घेण्याची काय लायकी आहे. जर ती लायकी तुम्हाला मिळाली तर निश्चितच तुम्ही आमच्याकडनं नॉलेज घ्यावं, ठीक आहे. काय आहे की क्लासमध्ये कमेंट पास करणं सोपं आहे, ऑनलाईन असू देत किंवा ऑफलाईन असू देत, पण समोर 2 गोष्टी बोलायला यायला आहे ना हिंमत लागते, ठीक आहे. सो त्याच्यामुळे ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनी समोर यायचं आणि बोलायचं. सो आपण हे प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी ठेवलं आहे की आपण शिकण्यासाठी आलो आहे. सो त्याच्यामुळे बाकीच्यांच्याही क्लासमध्ये जर असं काही घडलं असेल तर मला सांगा, ते मी नक्कीच ते कोण विद्यार्थी असतील त्यांचा मी छडा लावेल नक्कीच. ओके. आणि येस, कमिंग बॅक, तर आपला जो प्रश्न होता त्या प्रश्नाकडे मला यायला आवडेल. तर रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन यात काय फरक आहे, तर हे मोशन विचारलं होतं मी तुम्हाला. तर बघा, हे बघा, आपल्या गाडीचं चाक किंवा सायकलचं जे चाक आहे ते स्वतः भोवती तर फिरतंच आहे, पण ॲट द सेम टाईम ते डिस्टन्स पण कवर करत आहे. सो दिस इज कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेट लाईनमधलं मोशन, स्ट्रेट लाईनमध्ये तुमची ऑब्जेक्ट पुढे चालली आहे, स्ट्रेट लाईन मोशन प्लस अलॉंग विथ रोटेशनल मोशन. कशाचं रोटेशनल मोशन, तर त्या व्हीलचं, ठीक आहे, रोटेशनल मोशन ऑफ व्हील, ठीक आहे. मग हे दोघांचं 2 कॉम्बिनेशन आहे. सर लिनियर डिस्टन्स पण कवर करत आहे, आपली गाडीच बघा, आपले 2 व्हीलर बघा, 4 व्हीलर बघा किंवा सायकल बघा, बायसिकल, ते डिस्टन्स पण कवर करतं आणि ॲट द सेम टाईम स्वतः भोवती पण फिरतं आहे. सो दिस इज कॉम्बिनेशन ऑफ लिनियर मोशन प्लस रोटेशनल मोशन, आणि ह्या टाईपच्या मोशनला म्हणतात रोलिंग मोशन. सॉरी मी तुम्हाला थोडं कन्फ्यूज करतो आहे, पण मी जो टॉपिक विचारला आहे त्या टॉपिकवर तुम्हाला क्युरियस होण्यासाठी मी हा प्रश्न विचारला, की आधी आपण शिकलो बाबा की सर रोटेशनल मोशन काय असतं, सर्क्युलर मोशन काय असतं,
आणि अचानक तुम्ही मला रोलिंग मोशनबद्दल विचारलं किंवा आम्हाला रोलिंग मोशन बद्दल विचारलं आहे. सो यस, मी तुम्हाला रोलिंग मोशनबद्दल विचारलं आणि त्याचं रिझन तेच होतं की तुमच्या मनामध्ये क्युरियोसिटी निर्माण झाली पाहिजे. ते सर्क्युलर आहे की रोटेशनल आहे, आणि आपल्याला हे शिकायचं आहे. आता समजून घ्या, आपल्याला हे सगळे मोशन्स ह्या चॅप्टरमध्ये शिकायचे, रोटेशनल डायनॅमिक्स नावाच्या चॅप्टरमध्ये. मग आता लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशन काय असतं मला तिकडेही यायला आवडेल. सर्क्युलर मोशन होण्यासाठी काय गरजेचं असतं, रोटेशनल मोशन होण्यासाठी काय गरजेचं असतं, तेही मला तुम्हाला समजून सांगायला आवडेल. ठीक आहे. सो हे बघा, लिनियर मोशन जर व्हायचं असेल, लिनियर म्हणजे एखादी ऑब्जेक्ट जर स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह करायची असेल तुम्हाला, स्ट्रेट लाईनमध्ये, हे बघा ही ऑब्जेक्ट आहे, आता हा ब्लॉक आहे, ह्या ब्लॉकला ह्या सरफेसवर मला पूर्णतः ह्या पॉईंटपासून त्या पॉईंटवर घसरत न्यायचं आहे. सो मग ही माझ्यासाठी इनिशियल पोझिशन असेल आणि ही माझ्यासाठी सपोज फायनल पोझिशन असेल, तर ह्या ऑब्जेक्टचं आता मोशन होतं आहे स्ट्रेट लाईनमध्ये, तर ह्या मोशनला म्हणतात लिनियर मोशन. लिनियर मोशन, मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इन ए स्ट्रेट लाईन. सोप्या शब्दात जर सांगायचं म्हणलं तर मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इन ए स्ट्रेट लाईन, त्याला म्हणायचं लिनियर मोशन. बरं, हे लिनियर मोशन होण्यासाठी काय गरजेचं असतं, तर लिनियर मोशन होण्यासाठी गरजेचा असतो फोर्स. काय गरजेचा असतो, फोर्स. मग फोर्स कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल, तर ह्या पार्टिकलचं ह्या पोझिशनपासून ह्या पोझिशनपर्यंत तो काहीतरी डिस्टन्स कव्हर करेल, त्याच्यामुळे तो मोशनमध्ये येईल. ठीक आहे. मग इन कॉन्ट्रास्ट आता मला सांगायचं आहे, ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टचं रोटेशनल मोशन होतं आहे, काय होतं आहे, रोटेशनल मोशन, तर त्यावेळेस रोटेशनल मोशन घडताना त्याला लागतो टॉर्क. काय गरजेचं असतो त्याच्याकडे, टॉर्क. ठीक आहे. सो मग मी इथं डायग्राम दाखवतो तुम्हाला. सिम्पल एक्झाम्पलमध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्ही तो ऊसाचा चरखा बघितला असेल. ऊसाचा चरखा ज्यावेळेस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण ऊसाचा रस पितो, तर तो जो ऊसाचा चरखा असतो इथे असा जू असतो आणि तो बैल बांधलेला असतो. ठीक आहे. आता बैल काढण्याचा प्रयत्न करतो मी, थोडा बैल एवढा चांगला येणार नाही, पण हे महत्त्वाचं आहे, काय म्हणतात त्याला, कन्सेप्ट महत्त्वाचं आहे, हसायचं नाही. ठीक आहे सर्वांनी. तर हा बैल काय करतो, इथे फोर्स अप्लाय करतो आणि हा असा सर्क्युलर फॅशनमध्ये बैल सगळीकडे असा फिरत असतो, बरोबर की नाही. ठीक आहे. सो बघा, ज्या ठिकाणी तो फोर्स अप्लाय करतोय काहीतरी डिस्टन्सला, इथून आर डिस्टन्सवर तो फोर्स अप्लाय करतोय, आणि हा जो फोर्स अप्लाय करतोय तो फोर्स ज्यावेळेस अप्लाय करतो तर हा फोर्स परपेंडिक्युलर असतो ह्या डिस्टन्सला. बट टॉर्क इज गिवन बाय द फॉर्म्युला रेडियस वेक्टर from which you are applying the force, that is this is called as axis of rotation. तो axis of rotation पासून तो फोर्स किती अंतरावर अप्लाय केला जातोय, तर आर बार क्रॉस एफ बार, रेडियस वेक्टर आणि फोर्स वेक्टर ह्या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट दॅट गिव्स राईज टू टॉर्क. ठीक है. सो दिस टॉर्क गिव्स राईज टू रोटेशनल मोशन. ये टॉर्क जो होता है, जसं की आपण लिनियर मोशनमध्ये बघितलं की लिनियर मोशन होण्यासाठी एखादी ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिस्प्लेस करण्यासाठी काय गरजेचा होता, तर फोर्स गरजेचा होता. पण त्याच ठिकाणी जर ऑब्जेक्टचं रोटेशनल मोशन करायचं असेल तर रोटेशनल मोशन करण्यासाठी ऑब्जेक्टला काय हवं आहे, रोटेशनल मोशन करण्यासाठी ऑब्जेक्टकडे हवं आहे टॉर्क. ठीक आहे. मग रोटेशनल मोशन कुणाचं होतं आहे, बैलाचं का, नाही, तर बैल काय परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन, मोशन ऑफ दिस ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आणि जो मध्ये चरखा आहे, उसाचा चरखा आहे, ज्याच्यापासून आपल्याला रस निघणार आहे, त्या चरख्याचं जे मोशन घडतंय ते कुठलं घडतं, रोटेशनल मोशन. सो टॉर्क इज गिवन बाय द फॉर्मूला आर एफ इंटू साइन थीटा इन मैग्नीट्यूड फॉर्म. तो ये मैग्नीट्यूड फॉर्म में लिखा जाता है ऐसा, और ये जो अपन ने लिखा यहाँ पे अभी थीटा, सो थीटा इज द एंगल बिटवीन दैट रेडियस वेक्टर अँड फोर्स वेक्टर. सो रेडियस वेक्टर अँड फोर्स वेक्टरमध्ये हमेशा अँगल 90 डिग्री असतो, आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहताल तिथं की टॉर्कची जी व्हॅल्यू आहे, ती टॉर्कची व्हॅल्यू तुम्हाला तिथं मॅक्सिमम पाहायला मिळेल. इथं मी लिहितो, हे बघा, जर थीटा 90 डिग्री आहे, इथं मी दाखवलं तुम्हाला की रेडियस वेक्टर आणि फोर्स हमेशा बैल काय करतो, टेंजेन्शियल फोर्स ॲक्ट करतो. मग इथं तुम्हाला पाहायला मिळेल आर एफ इंटू क्या, साइन ऑफ 90 डिग्री, दॅट इज टॉर्क. देअरफॉर tau is equals to we used to write r into f. So this is the maximum formula for torque, which is given by the formula radius vector multiplied by force. आता कमिंग बॅक, इंटरेस्टिंग थिंग आहे बरं का, रोटेशनल मोशनमध्ये ॲनॉलॉगी काय आहे दोघांमध्ये, असं म्हणतात ॲनॉलॉगी, की रोटेशनल मोशन आणि लिनियर मोशनमध्ये काय ॲनॉलॉगी आहे, कारण
जर तुम्ही 11वीमध्ये लॉज ऑफ मोशन शिकला असताल तर थोडासा पार्ट तिथलाच पार्ट आपण इथं वापरणार आहे आता. मग काय ॲनालॉगी आहे बाबा दोघांमध्ये, तर ते आपण आता ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहे, इथं शिकणार आहे. सो या आय वुड लाईक टू गो विथ द ॲनालॉगी. तर ॲनालॉगी काय मग बघूयात हां, ठीक आहे. सो लेट्स गो अहेड विथ द ॲनालॉगी. बरं, मग मी आता थोडंसं परत एकदा मागे येतो आणि तुम्हाला क्वेश्चन विचारतोय, ठीक आहे. आय वुड लाईक टू टर्न ऑन मीटिंग. ओके, हां. मग मला सांगा आता, फोर्स कॉजेस कौन सा मोशन, लिनियर मोशन की रोटेशनल मोशन? यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन स्पीक. Linear motion. Linear motion. Linear motion. And Linear motion. torque causes कौन सा motion? Torque. Rotation. Rotational. Yeah. Rotation motion. Yes, very good. So Rotation. Sir, don't understand this example of ox and the torque. Shraddha Nagre, please don't give me instructions. If you want to attend, you can attend. If you want to leave, you can leave. ओके. काय म्हणले ते? नाही, मला इन्स्ट्रक्शन्स नाही द्यायच्या. तुमची अजून तेवढी I don't understand this one. हां, ठीक आहे. तुझी इंग्लिश पण मला कळती आहे. तुला सांगतोय मी, ते ऐकायचं फक्त. ओके. जर करायचं असेल सेशन तर अटेंड करा. आम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायचे नाही. आम्ही तुमचे नोकर नाही आहेत. ओके, ठीक आहे. नोबडी हॅव फोर्स यू टू जॉईन दिस सेशन. तू तुझ्या इच्छेने इथे आली आहेस. सो त्याच्यामुळे मला सांगायचं नाही मी काय एक्झाम्पल द्यायचे आणि काय नाही. बी इन युअर लिमिट. हे तुझे But sir, I am clearing my point. एक मिनिट. हे तुझे जे I am taunts आहेत ना, politely ask you my doubt. हे तुझे टाउन्स आहेत ना, हे तुझे क्लासरूममध्ये चालत असतील आणि तुझ्या गावाकडे चालत असतील. गावाकडले शिक्षक ऐकून घेत असतील, मी ऐकून घेणार नाही. ठीक आहे. हा तुझा डाऊट नाही आहे, हा तुझा सांगण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो बदलशील. ठीक आहे. या ओके. सो इफ एनीवन हॅविंग जेन्युइन डाऊट यू कॅन आस्क. यू कांट म्हणजे काय की प्रत्येक वेळेस सेशनमध्ये यायचं आणि काहीतरी डिस्टर्बन्स क्रिएट करायचा किंवा मी किती हुशार आहे हे दाखवण्यासाठी जर तुम्ही इथं आला असेल ना, तर तीच हुशारी तुमची मी म्हणेल शेवटी दाखवा, एक्झाममध्ये दाखवा. इथं मला इम्प्रेस करण्यासाठी येऊ नका किंवा बाकीच्यांवर शायनिंग मारायला येऊ नका. इथं एक से बढ़कर एक खिलाडी आहेत. ठीक आहे. सो त्याच्यामुळे जे कोणी इथं त्याच्यासाठी येत असेल त्यांनाही मला सांगणं आहे, बाकीच्यांच्या सेशन्समध्ये तुम्ही हराडा केला असेल तर माझ्यासमोर जर लायकी सिद्ध करायची असेल तर मी माझ्याबद्दल इंट्रोडक्शन देतोच पहिल्यांदा आणि मग स्वतःची लायकी सांगा मला. ओके. सो त्यामुळे सांगतोय की आपण अभ्यासासाठी आलो इथं आणि ते काम करूयात आपण. ओके. या सो होप आय थिंक मी जी मुलं मुद्दामून असं टॉन्ट मारतात किंवा इतरांना डिस्टर्ब करतात त्यांच्याबद्दल मी खरंच खूप स्ट्रिक्ट आहे. हां, पण जे खरंच जेन्युन येत आहेत ते त्यांच्यासाठी माझे 11वीचे पण मुलं आहेत या बॅचमध्ये, त्यांना माहिती आहे मी त्यांना किती सपोर्ट करतो. सो डोंट डिस्टर्ब एनी टीचर. यू डोंट हॅव दॅट राईट टू डिस्टर्ब एनी टीचर. त्याची काहीतरी लिंक असते, तो काहीतरी लयात ते शिकवत असतो. सो तुम्ही नॉलेज घ्यायला आलात, डू दॅट. ओके. हां, मी तुम्हाला वेळ देतो आहे ना, संधी देतो आहे ना. या सो कमिंग बॅक, सॉरी इफ आय हॅव हर्ट इफ आय हॅव हर्टेड एनीवन देन आय एम रिअली सॉरी अबाउट दिस. बट हां, तुम्ही बघितलं असेल आता मी ज्या पद्धतीने बोललो लगेच त्यांनी मीटिंग लेफ्ट केली. सो त्याच्यामुळे हे टाईमपाससाठीच आलेले आहेत आणि आय डिडंट लाईक द वे शी स्पोक टू मी. इट्स नॉट ऑल अबाउट की मी कसा असेल किंवा काय वागतोय. इट्स ऑल अबाउट मी म्हणेल इथिक्स. तुम्ही एका टीचरसोबत बोलताय, गावाकडचे टीचर तुमचे मित्र असतील, आम्ही पण तुमचे मित्र बनू, नक्कीच बनू. पण आपण ज्या कामासाठी आलो आहे त्यासाठी आपण मित्र बनू. आपण आलो आहेत सर्वजण नॉलेज घेण्यासाठी. कारण सरते शेवटी काय महत्त्वाचं आहे तर तुम्हाला आउटपुट महत्त्वाचं आहे. तुमचं आउटपुट की सर मी घडलो आहे, मी घडली आहे, ते महत्त्वाचं आहे. आम्ही काय आज तुमच्या लाईफमध्ये आज मी फिजिक्स शिकवेल, उद्या तुम्हाला दुसरा कोणी टीचर मिळेल कारण तुम्ही उद्या इंजिनिअरिंगला जाल, मेडिकल फील्डला जा. एव्हरीवेअर यू विल फाइंड डिफरंट गुरु इन युअर लाईफ. ओके. सो ट्राय टू ॲब्सॉर्ब द नॉलेज फ्रॉम द गुरु इन्स्टेड ऑफ जस्ट त्याला
काउंटर करायचं किंवा त्याला डिस्टर्ब करायचं किंवा इतरांना इम्प्रेस करण्यासाठी मी किती वर्गात छान आहे, तुम्हाला पडलेत 50% मार्क 10वीला आणि तुम्ही इथं गुगल मीटच्या मीटिंगमध्ये आपलं तोंड मारायचं, दॅट डझंट वर्क. ठीक आहे. मी जर प्रश्नच विचारायला लागलो तर माझ्या 11वीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की कुठल्या लेवलवर आपण जाऊ शकतो. सो मी त्याच्यासाठी इथं आलेलं नाही आहे. आय एम हिअर टू डिलिव्हर नॉलेज टू यू पीपल अँड यस, दोज हू आर सिन्सिअर, दोज हू वॉन्ट टू गेन नॉलेज, दे विल स्टे. Others are just making this environment noisy, so I don't want that unwanted noise in these sessions. Okay, so sorry once again from my side, those who have for those who have hurted किंवा for those who find it difficult की यार नाही सर खूप स्ट्रिक्ट दिसत आहेत, तर नाही, इट्स नॉट लाईक दॅट. ओके, I am okay with it. Yeah, chalo. So again coming back to the rolling motion and rotational motion. मग rotational motion साठी लागतं टॉर्क आणि सर्क्युलर मोशन साठी लागतं आपल्याला, आता रोटेशनल मोशन साठी लागतं टॉर्क सांगितलं. त्यानंतर तुमच्या लिनियर मोशन साठी लागतो फोर्स. आता माझा प्रश्न आहे की सर्क्युलर मोशन साठी काय लागत असेल रे? सर्क्युलर मोशन साठी कॅन एनीवन स्पीक? You can unmute yourself. I will raise the permission. Turn on their microphone. You can turn on your microphone. Can anyone let me know? Circular motion साठी कुठलं काय गरजेचं असेल, फोर्स की टॉर्क? यस, Force. अँड सॉरी तुमची जी नावं आहेत ना इथं, ती कदाचित तुमच्या आईवडिलांच्या नावाने इथे दिसत असतील, त्यांचं गुगल मीट जे अकाउंट असेल, जीमेल अकाउंट, त्याने दिसत असतील. सो सॉरी इफ बाय मिस्टेक मी जर कुणाचं नाव घेताना त्या पद्धतीने जर घेतलं तर मी सरनेम कॉल करेल इन्स्टेड ऑफ कॉलिंग यू गाईज विथ युअर फर्स्ट नेम. ओके, विल दॅट बी फाईन? बरं, मला सांगा मग सर्क्युलर मोशनसाठी, कमिंग बॅक, सर्क्युलर मोशनसाठी टॉर्क की फोर्स? Force. यस, व्हेरी गुड, फोर्स लागेल. Force. पण कुठला फोर्स? ते पण बघा. Force. कुठला फोर्स? यस, करेक्ट, यू गाईज आर करेक्ट, बट कुठला फोर्स? सर्क्युलर Centripetal force. या सर्क्युलर मोशन साठी लागत असतो आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स. Centripetal. या सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सची काही व्हॅल्यू असेल, सेंट्रिपिटल फोर्सचा काहीतरी फॉर्म्युला असेल. ठीक आहे, सो तो पण आपण शिकणार आहेत मग आता ह्या चॅप्टरमध्ये. हा चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे, कारण हा चॅप्टर जर थोडा समजायला लागला की तुम्ही लगेच पुढच्या पार्टकडे जाताल. ओके, सो आय वुड लाईक टू गो विथ नाव कमिंग बॅक. मग ह्या चॅप्टरमध्ये काय काय शिकायचं तुम्हाला एकदा सांगतो. तर पहिलं तर आपण शिकू सर्क्युलर मोशन. ठीक आहे, आपण 11वीमध्ये लिनियर मोशन शिकलोय असं ट्रीट करून मी शिकवणार आहे तुम्हाला आता सर्क्युलर मोशन. दुसरं शिकवणार आहे तुम्हाला रोटेशनल मोशन. तिसरं शिकवणार आहे तुम्हाला रोलिंग मोशन. ठीक आहे, रोलिंग मोशन. आता रोलिंग मोशन पण इंटरेस्टिंग पार्ट आहे, हा रोटेशनल मोशन पण इंटरेस्टिंग आहे आणि हा सर्क्युलर मोशन पण आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये ज्या गोष्टी शिकायच्या त्या आपण नक्कीच बघणार आहेत. मग या कमिंग बॅक टू द सर्क्युलर मोशन देन. आणि ते करण्यापूर्वी मला काही फॉर्म्युले आता रिवाईज करायचे आहेत तुम्हाला. ॲनालॉगी म्हणतात त्याला, सर्क्युलर मोशनमधली आणि रोटेशनल मोशनमधली, किंवा लिनियर मोशनमधली आणि रोटेशनल मोशनमधली, सॉरी. तर मग इथं ॲनालॉगी प्रूव्ह करताना मी इथं ॲनालॉगी प्रूव्ह करतो, रोटेशनल मोशन आणि इथे आपलं लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे लिनियर म्हटलं, लिनियर शब्द की स्ट्रेट लक्षात ठेवायचं, स्ट्रेट लाईनमधलं मोशन. आणि रोटेशनल म्हटलं की आपलं स्वतःच्या भोवती. ठीक आहे, अबाउट इट्स ओन ॲक्सिस, तर वो मोशन जो होता है उसको बोलते हैं रोटेशनल मोशन. मग आता कुठले फॉर्म्युले आहेत, तर बच्चा पार्टी तुम्ही हे फॉर्म्युले शिकला असताल. हे बघा, लिनियर वेलोसिटीचा v=u+at काय म्हणतात रे याला? कुणी सांगेल का मला काय म्हणतात याला? सो आय वुड लाईक टू टर्न ऑन युअर मायक्रोफोन्स, लेट मी नो काय म्हणतात याला. सांगा. v=u+at, त्यानंतर s=ut+12at². ठीक आहे, Newton's laws of motion. नाही न्यूटन नाही साक्षीजी, दिस इज नॉट न्यूटन लॉज ऑफ मोशन, दिज आर कायनॅमॅटिकचे इक्वेशन्स आहेत. हे कायनॅमॅटिक म्हणजे ज्यावेळेस बॉडी एखादी मुव्हिंग स्टेटमध्ये असते
तर त्यावेळेस तिच्यासोबत असणारी व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, टाईम, ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करत असतो. v² = u² + 2s. आठवतंय सर्वांना, 10वीमध्ये शिकला असताल. आता हे बघा, घडलंय काय, 10वीपर्यंत आहे ना आपल्याला फिजिक्स म्हणजे मोस्टली सायन्स 1 डिफिकल्ट गेलाय. आणि का डिफिकल्ट गेलाय माहिती आहे का, तर त्याला त्या पद्धतीने शिकवलंच गेलेलं नाही आहे. सो मी काय करतो, ती भीती पहिल्यांदा नाही शिकवत असतो मुलांच्या मनामधली, की अरे फिजिक्स खूप सोपं आहे, पण त्याला त्या पद्धतीने शिकलं गेलं पाहिजे. आणि शिकलं गेलं तर ऑब्वियसली तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. अँड दॅट आय कॅन गॅरंटी. ओके, बरं कसं काय ते सगळं मी ते एक्सप्लेन करेलच. तर तुम्हाला त्याचं फक्त विदाऊट डिस्टर्ब करता, अनवॉन्टेड नॉईज स्प्रेड न करता त्याचा आस्वाद घ्यायचा आहे फिजिक्सचा. ओके, मी सर्वांना चान्स देईल बोलण्यासाठी, तुमचे डाऊट्स विचारण्यासाठी. तोच माझा रोल आहे. तुम्हाला कधी हे इंटरॅक्टिव्ह म्हणजे हे जे सेशन आहे ते कधी तुम्हाला वन वे वाटणार नाही, वन वे कम्युनिकेशन वाटणार नाही. हे लाईव्ह सेशन्स आहेत, ठीक आहे. सो ज्याला नॉलेज घ्यायचं आहे दे आर ऑलवेज वेलकम. अगेन कमिंग बॅक, मग आता व्हॉट इज व्ही काय असते, तर व्ही असते फायनल वेलॉसिटी, ठीक आहे. त्यानंतर यू काय असतो आपल्यासाठी, तर यू असतो इनिशियल वेलॉसिटी. त्यानंतर ए काय असतो आपल्यासाठी, तर ए असतो ॲक्सेलरेशन आपल्यासाठी. त्यानंतर ॲक्सेलरेशन. त्यानंतर टी काय असतो, तर त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस टाईम, ठीक आहे, इंस्टंटेनियस टाइम. तो ये इंस्टंटेनियस टाइम टी से डिनोट किया जाता है एज ॲक्सेलरेशन. बरं, आता हेच डाऊट मी हेच कम्पॅरिझन मी रोटेशनल मोशनमध्ये घेऊन येतो. आता ही झाली लिनियर वेलॉसिटी. लिनियर वेलॉसिटी म्हणजे काय, स्ट्रेट लाईनमध्ये असणारी वेलॉसिटी. अँड ॲज कम्पेअर टू हिअर इट विल बी ओमेगा. ओमेगा म्हणतात त्याला, बोलताना असं बोलायचं ओमेगा. आता तुम्ही 11वीमध्ये जर फिजिक्सचे लेक्चर अटेंड केले असताल तर तुम्हाला माहिती असेल, ओमेगा = ω0 + ॲक्सेलरेशन इज अल्फा × टी. यस म्हणजे इथं लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. इथं आपण घेतो थीटा. थीटा = इनिशियल वेलॉसिटी इनिशियल अँग्युलर डिस्प्लेसमेंट = घेतात इनिशियल वेलॉसिटी दॅट इज ω0 t + हाफ अल्फा t². आणि लास्ट v² आपण लिहितो ω² = ω02² + 2 अल्फा × s चं लिहितात थीटा. आता बच्चा पार्टी, बरेच मुलं आहे ना यात कन्फ्यूज असतात. हे बघा, सोप्या शब्दात सांगायचं म्हणलं तर लिनियर मोशनमध्ये एखादी ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली तर तिने जे अंतर कापलंय, ही ऑब्जेक्ट आहे सपोज, तिने ह्या ठिकाणाहून या ठिकाणी जाण्यासाठी जे अंतर कापलंय त्याला म्हणतात यस. आणि त्याच ठिकाणी सपोज एखादी ऑब्जेक्ट आहे, आता सर्कल आहे असं मी ट्रीट केलं, हा सेंटर आहे बरोबर, आणि एक ऑब्जेक्ट आहे ना इथे आत्ता ॲट दिस पोझिशन, ह्या पोझिशनपासून ती ऑब्जेक्ट ह्या पोझिशनला गेली, सर्क्युलर मोशन करते बघा, ह्या पोझिशनपासून त्या पोझिशनला गेली, त्यानंतर परत ह्या पोझिशनपासून ह्या पोझिशनला गेली, त्यानंतर परत ह्या पोझिशनपासून ह्या पोझिशनला गेली. मला सांगा, ज्यावेळेस ती ह्या पोझिशनपासून सपोज ABCD A to B गेली त्यावेळेस तिने किती अँगल कवर केला असेल, तर ऑब्वियसली 90 डिग्री. हे आन्सर तुम्हाला येत आहे, त्याच्यासाठी काय आता मायक्रोफोन टर्न ऑन करण्याची गरज नाही. परत त्याने ए पासनं सपोज तो जर मी म्हटलं ए पासनं तो सी पर्यंत गेला तर त्याने किती अँगल कवर केला, 180 डिग्री. त्यानंतर ए पासनं सपोज त्याने डी पर्यंतचा अँगल कवर केला तर त्याने किती अँगल कवर केला, 270 डिग्री सर. आणि त्याने लास्टवाला ए पासनं म्हणजे इनिशियल पोझिशन टू परत इनिशियल पोझिशन सगळीकडून फिरून आला भाऊ, आणि भाऊ आलाय परत एच्याच ठिकाणी, जिथून सुरू केलं होतं भाऊने तिथंच भाऊ परत आले. मग भाऊ जर इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनला परत आले तर भावांनी 360 डिग्री अँगल कवर केला आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, की अँगल ट्रेस्ड बाय द ऑब्जेक्ट ॲट द सेंटर ड्यू टू चेंज इन इट्स पोजिशन. अभी ये ऑब्जेक्ट का जो पोजीशन है वो कहाँ पे है, ऑन द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल है, म्हणून तिने जो अँगल कवर केला आहे. मग सर एखादी ऑब्जेक्ट आहे, आता घरी आता तुमच्या डोक्यावर सपोज फॅन फिरतोय बघा, फॅन जर घरात तुम्ही बसले असताल, थंडी कमी असेल तर कदाचित तुम्ही फॅन टर्न ऑन केला असेल. आय एम टॉकिंग अबाउट सिलिंग फॅन. तर सिलिंग फॅनकडे बघा, सिलिंग फॅनला जर तुम्ही स्विच ऑफ केला, सपोज सिलिंग फॅन तुम्ही स्विच ऑफ केला तर सिलिंग फॅन विल रोटेट, ठीक आहे. तो डायरेक्ट थांबेल का, नाही, इट विल कीप ऑन रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस. सपोज हा रॉड आहे, हा छताला लावलेला आहे आपण, आणि हे त्याची 3 पाती आहेत.
मग त्याचं मूव होतंय बाबा, असं रोटेट होत आहे. सो बघा फॅनचं जे मोशन आहे, परत फॅनचं मोशन अबाउट इट्स ओन ॲक्सिस, ये ॲक्सिस ऑफ रोटेशन होगा. ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती असेल तर ते असेल रोटेशनल मोशन. आणि ॲट द सेम टाईम जर ती पाती असतील फॅनची पाती, ठीक आहे, सो पाता असं आहे, सपोज हे एक फॅनचं पातं आहे, हे एक फॅनचं पातं आहे आणि हे तिसरं एक फॅनचं पातं आहे. सो फॅनचं पातं तुम्ही जर पाहताल तर फॅनच्या पातळी इथं जर कॉईन ठेवला तर त्या कॉईनचं कुठलं मोशन होईल रे, तर ते होईल सर्क्युलर मोशन, मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द मोशन. सो ब्लेड ऑफ द फॅन, ठीक आहे, ब्लेड ऑफ द फॅन, त्याचं जे टीप आहे, टीप ऑफ ब्लेड ऑफ फॅन म्हणजे फॅनच्या पात्याचं शेवटचं जे टोक आहे त्या टोकाचं होईल सर्क्युलर मोशन, बिकॉज इट इज rotating about its own axis, it's revolving along the circumference of the circle, तो उसका होगा सर्क्युलर मोशन. ओके. आणि त्याच्या आधी जर तुम्ही लक्षात घेताल, ठीक आहे, एकच मिनिट हा. सो हे झालं सर्क्युलर मोशन, फॅनचं झालं रोटेशनल मोशन. तर मी सांगत होतो स्विच ऑफ जर केला फॅन तर फॅन विल कीप ऑन रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस, बरोबर. आणि फॅन जर स्वतः भोवतीच फिरत राहिला, त्याची पाती फिरत राहिली तर कालांतराने तो शांत होणार आहे. शांत म्हणजे तो डायरेक्ट बंद होईल, त्याचं रोटेशनच होणार नाही. पण बंद होण्यापूर्वी म्हणजे बंद केलं आहे बटन आणि कम्प्लिटली त्याची व्हॅलॉसिटी 0 होण्यापूर्वी त्याने काहीतरी रोटेशन्स परफॉर्म करतो तो. मग ते रोटेशन्स म्हणजे एका रोटेशनमध्ये आपण माहिती आहे आता, एक रोटेशन जर पूर्ण झालं, एका रोटेशनमध्ये ऑब्जेक्ट किती डिग्री अँगल कव्हर करतो, कुठली पण एका रोटेशनमध्ये किंवा एका रिव्हॉल्युशनमध्ये, सांगा बरं, कोणाला उत्तर द्यायला आवडेल का? आय वुड लाईक टू टर्न ऑन युअर मायक्रोफोन. हां समीक्षा, यस प्लीज. उकिरडे बोला. 360 degree. यस, व्हेरी गुड, 360 डिग्री. एनी वन ऑफ यू वुड यू लाईक टू आन्सर? हिचा आन्सर करेक्ट आहे का? समर्थ विधाते, समीक्षा पालवे, समीक्षा उकिरडे, समीरा सय्यद, शीतल आंधळे, त्यानंतर सिद्धी लबडे. या किती असेल? 360 डिग्री. ऑब्वियसली 360 डिग्री होगा, बराबर, सही. त्यानंतर आदिती, प्रेम, ठीक है, साक्षी जी 360 डिग्री. यस डेफिनेटली ये एंगल कितना होगा भाई? 360 डिग्री ही होना चाहिए. तर मग मी आता 360 डिग्रीसाठी 360 डिग्रीसाठी मी सांगतो तुम्हाला की 360 डिग्री झालं. पण आता मी जर म्हटलं असं की एका रोटेशनमध्ये 360 डिग्री म्हणजेच किती रेडियन, मग तर रेडियनमध्ये जातं 2π रेडियन. एका रोटेशनमध्ये 360 डिग्री किंवा 2π रेडियन. तर मला सांगा, थांबण्यापूर्वी सपोज एकदम त्याची व्हॅलॉसिटी 0 होण्यापूर्वी जर त्याने 10 रोटेशन्स कंप्लीट केले तर त्याने किती अँगल कव्हर केला? मग एका रोटेशनमध्ये 360, तर 10 रोटेशनमध्ये किती? हा माझा प्रश्न आहे. मग तुम्ही 10 गुणिले 2π करताल, सो यू विल कॉल इट ॲज 20π रेडियन, बरोबर. मग बच्चा पार्टी लक्षात घ्या, ज्या स्पीडने हा फॅन फिरतोय त्याला म्हणतात अँग्युलर वेलोसिटी, ओमेगा. देखो मैं यहाँ पे कंपैरिजन में फिर से एक बार दोहराता हूँ, उसको बोलेंगे ओमेगा, एंगुलर वेलोसिटी. व्हाट इज ओमेगा? 0, इनिशियल एंगुलर वेलोसिटी. व्हाट इज अल्फा? दिस इज एंगुलर एक्सेलरेशन. व्हाट इज स्मॉल टी? सो दॅट इज इन्स्टंटेनियस टाइम. ओके. मग जसं इथं लिनियर डिस्प्लेसमेंट असते, मी तुम्हाला सांगितलं, एक ऑब्जेक्ट एका इनिशियल पोझिशनपासनं ह्या पोझिशनपर्यंत शिफ्ट झाली तर तिला म्हटलं लिनियर डिस्प्लेसमेंट. पण ज्यावेळेस ती अशी सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलवर फिरती आहे किंवा रोटेशनल मोशन करते आहे फॅनसारखं, तर तिने सेंटर भोवती किंवा ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती बनवलेला अँगल म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणखी पण करता येते. आणखी पण एक सिम्पल टेक्निक आहे. तुम्ही सर्वजण तुमच्या शेजारी पाण्याची बॉटल आहे का बघा बरं. हां समीक्षा, एकच मिनिट. तुझ्या डाऊटसाठी मी तुला मायक्रोफोन टर्न ऑन करेल, पण एकच मिनिट. हां, सर्वांच्या भोवती पाण्याची बॉटल आहे का रे? घरी आत्ता तुम्ही जर बसला असाल, आजूबाजूला तुमच्या पाण्याची बॉटल आहे का? नसेल तर पाण्याची बॉटल घ्या सर्वांनी. चला पाण्याची बॉटल घ्या. आणि पाणी असेलच पाहिजे असं काही नाही. बरं, मग पाण्याच्या बॉटलपाशी पाण्याच्या बॉटलच्या वरती त्याला कॅप असेल, पाण्याच्या बॉटलला कॅप, झाकण म्हणतो आपण त्याला, टोपण त्याचा. बरं, ते झाकण बघा आता. मग ते झाकण आत्ता
अनकॅप करायचं आहे. अनकॅप करायचं म्हणजे उघडायचं आहे आपल्याला, ते टोपण अनकॅप करायचं आहे. तर तुम्ही बघा, तुम्ही त्याला उघडण्यासाठी कुठली व्हेलॉसिटी दिली, म्हणजे अँटी क्लॉकवाईजमध्ये फिरवलंय की क्लॉकवाईजमध्ये फिरवलंय? सांगा बरं उत्तर. एनीवन वुड यू लाईक टू आन्सर? हा साक्षीजी, अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज? Anti-clockwise. Clockwise. होय होय, नीट नीट विचार करा. Anti-clockwise. हा, अँटी क्लॉकवाईज. जे कोणी क्लॉकवाईज म्हणताय ते चुकीचं आहे. नीट बघा, झाकण खोलायचंय आपल्याला, खोलायचं. अँटी क्लॉकवाईज. हा, खोलताना त्याला अँटी क्लॉकवाईजच खोलावं लागणार, कारण फिजिक्स मधला राईट हँड थंब रूल आहे. काय सांगतो फिजिक्स मधला राईट हँड थंब रूल? बरं बघा आता, ते जे झाकणाचं होतंय, झाकणला तुम्ही अँग्युलर व्हेलॉसिटी देताय, ते झाकणाचं कुठलं मोशन होतंय कोणी सांगेल? रोटेशनल की सर्क्युलर? झाकण स्वतः भोवती फिरतंय. रोटेशनल. हा, समीक्षा 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 यस, हर डाऊट इज हा, तुझा डाऊट आहे समीक्षा, एकच मिनिट. हा, तर त्या झाकणाचं होतंय रोटेशनल मोशन, ते स्वतः भोवतीच फिरतंय, लक्षात घ्या, स्वतः भोवती. समीक्षा, ते झाकण आपल्या भोवती फिरतंय का? नाही. वडाच्या झाडाला कसं तुम्ही फेऱ्या मारतात दोराने, बरोबर? आपल्या वटपौर्णिमेच्या दिवशी ते कुठलं झालं मग? वडाच्या झाडाभोवती दोऱ्याने फेऱ्या मारलं, ते कुठलं आलं? सर्क्युलर मोशन. हा, मग आता ह्या बॉटलचं जे झाकण खोलतंय, ते बॉटल तर फिक्स आहे, त्या बॉटलच्या ॲक्सिस भोवतीच तो फिरतोय. एक सेंट्रल सिमेट्रिकल ॲक्सिस व्हिज्युअलाइज करा, त्या ॲक्सिस भोवतीच तो फिरतोय. दिवाळीच्या वेळेस तुम्ही मामी पेटवली असेल, मामीचं मोशन कुठलं असेल रे? मामी पेटवली Rotational. येस, रोटेशनल मोशन. मग त्याप्रमाणे रिलेट करा ना ह्या झाकणाला. आता सांगा बरं, झाकणाचं मोशन मग बॉटलच्या झाकणाचं? रोटेशनल. 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 Rotation. यस, ओके, व्हेरी गुड. रोटेशनल मोशन ही होगा उनका, ठीक आहे. मग आता हे पण रोटेशनल मोशनच होतं आहे. तर बॉटलच्या झाकणाचं मला काय सांगायचं आहे त्यातनं बघा. हां, मला काय बोध द्यायचा आहे तुम्हाला. सपोज दिस इज अ बॉटल, ही पाण्याची बॉटल आहे माता माझ्याकडे. ओके ओके ओके, लेट मी ड्रॉ द डायग्राम. सपोज दिस इज पानी का बॉटल है, यहाँ पे इसका ये हे त्याची कॅप आहे, असं आपण ट्रीट करूया, ठीक आहे. हां, तर कॅप जरा जास्तच अवघड दिसते. हां, सो दिस इज अ कॅप, आणि ही कॅप जर फिरवायची म्हटलं तर इथं खाली थ्रेड्स असतात आहे ना, थ्रेड्स. आणि ह्या थ्रेड्सला ह्या बॉटलच्या झाकणाला तुम्हाला अँटी क्लॉकवाईज फिरवावं लागेल, तेव्हा कुठं ते वरती येईल. मग फिजिक्समध्ये ना राईट हँड थंब रूल आहे. राईट हँड थंब रूल काय सांगतो, हे बघा सर्वांनी आता तुमची बोटं आहे ना राईट हँडची अशी धरा. हे इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर, ये फिंगर और ये फिंगर, ठीक आहे. आणि हा आपला थंब असा बघा बरं, हात पकडा बरं सर्वांनी, उजवा हात बरं का सर्वांनी. हां, तर उजव्या हाताचा तुम्ही बघा, हे जे 4 फिंगर्स आहेत आपले, 4 सगळ्याच्या सगळे एकाच लाईनमध्ये पाहिजे. हा अंगठा त्याला राईट अँगलमध्ये पाहिजे सर्वांचा. आणि आता त्या फिंगर्सला आतल्या बाजूला मोडायचं म्हणजे कसं, कर्व करायचं, कर्व. सो तुम्हाला काय दिसेल, जर हे फिंगर्स तुम्ही आतल्या बाजूला आता कर्व केले तर तुम्हाला असं दिसेल, द कर्व्ड फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलॉसिटी while the thumb represents the direction of angular displacement. हे बघा, मी सिंपल सोप्या शब्दात सांगतो. एखाद्या ऑब्जेक्टची जर स्ट्रेट लाईनमध्ये मोशन झालं तर त्याला म्हणतात लिनियर, त्याने जर स्ट्रेट लाईनमध्ये अंतर कापलं तर त्याला म्हणतात लिनियर डिस्प्लेसमेंट. आणि त्याच ठिकाणी त्याने जर असं गोल फिरत अंतर कापलं, असं लाईक दिस, तर त्याला म्हणतात अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कोणसा डिस्प्लेसमेंट? अँग्युलर डिस्प्लेसमेंट भाई, ठीक आहे. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट प्रत्येक वेळेस अशीच असते का? तर नाही. मग अशी दाखवलं तशी सर्कलवर पण असू शकते, लाईक दिस. एका पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटवर अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल फिरला. बरं, आता सगळ्यात सोपं जर उदाहरण द्यायचं असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा, तर तुम्ही गावाकडे ग्राउंडवर वगैरे वावळट बघितली का? वाऱ्याची वावळट बघितली आहे का? वाऱ्याच्या वावळटमध्ये ऑब्जेक्ट्स कशा फ्लाय होतात? हो. कशा फ्लाय होतात वाऱ्यामध्ये, त्या वावळटीमध्ये? तर ऑब्विसली वरती जातात का खाली जातात जमिनीत?
वरती वरती हा, वरती वरती जातात. आणि कशा जातात? स्ट्रेट लाईन मध्ये जातात की फिरत फिरत जातात, अशा गोल गोल गोल? फिरत फिरत हा, गोल. मग हे बघा, ते अंतर कापतंय, ते अंतर कापतंय, पण कसं कापतंय अंतर? गोल गोल फिरत फिरत, समजतंय? आणि मग ते गोल गोल फिरत फिरत अंतर कापणं, याला काय म्हणायचं? कुठली डिस्प्लेसमेंट? अँग्युलर Angular displacement. डिस्प्लेसमेंट. आणि जर अशी अलॉंग द सरफेस अशी स्ट्रेट लाईन मध्ये गेली तर तिला म्हणायचं लिनियर डिस्प्लेसमेंट. लिनियर मग लिनियर डिस्प्लेसमेंट डिनोट करतात यस ने, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिनोट करतात थीटाने. मग लिनियर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय आहे बाबा? तर लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे असते ऑब्जेक्टने कव्हर केलेली त्याची फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. लिनियर डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो कॉल्ड एज द शॉर्टेस्ट स्ट्रेट लाइन डिस्टेंस. ठीक है, लीनियर डिस्प्लेसमेंट को क्या बोल सकते हैं अपन? द शॉर्टेस्ट स्ट्रेट लाइन डिस्टेंस कवर्ड बाय द ऑब्जेक्ट. इथं लिहितो द शॉर्टेस्ट स्ट्रेट लाइन डिस्टेंस, स्ट्रेट लाइन डिस्टेंस, ठीक है, डिस्टेंस कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट किंवा द डिफरन्स बिटवीन, असं म्हणतात त्याला. डिफरन्स, हे बघा आता इथं आपण सबट्रॅक्शन करतोय ना, द डिफरन्स बिटवीन फायनल पोझिशन अँड इनिशियल पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. फायनल पोझिशन अँड इनिशियल पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. सिम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड. ठीक आहे. सो बच्चा पार्टी, आता आपण काय करूया, थोडं तुम्हाला फिजिक्सचं हे बेसिक्स समजेपर्यंत आपण एक आज सपोज सोमवार आहे, शनिवारपर्यंत हे असे बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्ससाठी लागणारे पॉईंट्सला पण ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट करणार आहे, मी ते कवर करणार आहे. मग तुम्ही काय करायचं, आता जमलं तर जर तुमच्याकडं कोणी सिनियर असेल, त्या सिनियरचं तुम्ही स्टेट बोर्डचं पुस्तक घेतलं तरी चालेल, कारण फेज 1 आहे. फेज 1 म्हणजे पहिल्या 6 ते 7 महिन्यात आम्ही पूर्ण बोर्डाचा सिलेबस कवर करत असतो, आणि तो बोर्डाचा सिलेबस कवर झाला की मग आम्ही लेवल 1चे MCQs पण घेत असतो. आणि लेवल 1चे MCQs झाल्यानंतर फेज 2मध्ये आम्ही लेवल 2ला आणि प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांना जात असतो MCQsमध्ये. सो ही 12 महिन्याची आपली मेहनत आहे, कडी मेहनत आहे, आणि त्याच्यासाठी लागणारं हे थोडं प्रॉपर प्लॅनिंग आहे. सो जर जमलं तर तुमच्या सिनियरकडनं फिजिक्सचं आपलं पुस्तक घ्या, किंवा मार्केटमध्ये नवीन पुस्तक घ्यायचं असेल तर नवीन पुस्तक घ्या. तुम्हाला तसंही बोर्डाचं पुस्तक तुमच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी लागतंच आहे, ते बोर्डाचं पुस्तक द्या. आम्ही आमचे नोट्स तर देऊच, त्यात काही वादच नाही, ठीक आहे. बट आपलं ॲडमिशन झाल्यानंतर ते आम्ही देत असतो, प्रोव्हाइड करत असतो. पण तोपर्यंत आपलं एकतरी चॅप्टर परफॉर्म होतो किंवा कवर होतो. कारण प्रत्येकजण येतो, म्हणतो सर आम्हाला आधी सेशन्स अटेंड करून बघू द्यात, कसं शिकवतात बघू द्यात, आणि मग आम्हाला पटलं तर मग आम्ही पुढे जाऊ. ठीक आहे. आता आम्हाला जर शिकवता येत नसतं तर आम्ही तर काय दुकान मांडून आमचं बसलो नसतं, पहिली गोष्ट ती आहे. पण ज्या पालकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनात शंका असतात की अरे हे ऑनलाईन आहे, ऑनलाईन म्हटल्यानंतर ऑफलाईनच्याच तोडीचं हे कोचिंग देत असतील का, तर उत्तर तुम्हाला आमच्या कृतीतून दिसून येईल. 7 दिवसात 11वीची तर मुलं आहेतच आहे, पण स्टील जे नवीन 12वीला येत आहेत त्यांना ते कृतीतून नक्कीच दिसून येईल. आणि तुम्हाला ते कधी वाटणार नाही की तुम्ही एकट्याने बसून घरी बसून तुम्ही ते शिकताय. ते तुम्हाला हे नक्कीच लर्निंग एज्युकेशन विथ फन वाटेल. या ओके, थँक्यू फॉर युअर एक्नॉलेजमेंट्स. बरं, कमिंग बॅक, तर डिफरन्स बिटवीन आणि मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी आता बघा, मला 2 गोष्टी कम्पेअर करायला, म्हणजे 2 कन्सेप्ट कम्पेअर करायला कधी पण आवडतं. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड ॲज थीटा. सो थीटा कसं लिहिणार मग, तर मग सिम्पल भाषेमध्ये मगाशी मी ते सर्कल काढलं होता बघा. आता तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये हे फॉर्म्युले शिकला असताल, पण आता फिजिक्सच्या मास्तरकडनं पण हे शिका. तर काय सांगतोय फिजिक्सचा मास्तर, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे इथं अँगल ट्रेस झालेला हा थीटा. मग थीटा काय असेल, तर ही माझ्यासाठी इनिशियल पोझिशन आहे, सपोज ही माझ्यासाठी फायनल पोझिशन आहे फॉर एक्झाम्पल. मग इथून इथपर्यंत तुम्ही सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलने गेले तर याला म्हणतात आर्क लेंथ. ठीक आहे. आणि ह्या आर्क लेंथला डिनोट करतात तुम्ही लाईक से सपोज यसने डिनोट केला. ठीक आहे, कशाने, यसने. आणि हा सेंटरपासनं, आता हा कर्व आहे एक प्रकारचा, आणि याला जर असं कन्सिडर केलं रेडियसने तर हा एक सर्कल बनेल, बरोबर. तर मग ह्या सेंटरपासनं ह्यापर्यंतचं अंतर, ह्या ऑब्जेक्टच्या सर्कम्फरन्सपर्यंतचं अंतर हे आर असेल.
सो थिटा जर लिहायचा असेल ना मला, तर थिटा असा लिहिला जातो. थिटा म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय द फॉर्म्युला आर्क लेंथ. बघा बच्चा पार्टी, आर्क लेंथ डिवायडेड बाय कोण. सो हा कुठला वेक्टर आहे, याला पोझिशन वेक्टर म्हणतात किंवा रेडियस वेक्टर पण म्हणतात. मी डायरेक्ट रेडियस लिहून टाकलं. सो थिटा इज इक्वल्स टू आर्क लेंथ. आर्क लेंथ इज यस, यस अपॉन क्या आर. आणि हा जर यस काढायचा असेल तर यस इज इक्वल्स टू लिहितात आर इंटू थिटा. कीप इन माइंड थिटा ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट एसआय युनिट हे रेडियन आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट काय आहे बच्चा पार्टी, रेडियन. ठीक आहे. आणि लिनियर डिस्प्लेसमेंटचं जे युनिट येतं ते येत असतं आपलं डिस्टेंस मीटर. ठीक है. सो इधर लिखता हूँ नोट, एंगुलर डिस्प्लेसमेंट थीटा एंगल है, हमेशा किस में मेजर किया जाएगा, एंगल मस्ट बी मेजर्ड इन थीटा. नाही ते थीटा ते नोटेशन झालं, मस्ट बी मेजर्ड इन रेडियन्स. ठीक आहे. डिग्री ऐकलं असेल समीक्षा, डिग्री ऐकलं असेल डिग्री, तसं एसआय युनिट जे असतं ते असतं रेडियन. ठीक आहे. थीटा हे त्याचं नोटेशन आहे. नोटेशन इन द सेन्स लाईक मी जसं लिनियर डिस्प्लेसमेंटसाठी स्मॉल एस वापरला, त्यानंतर आपल्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी थीटा वापरला, फोर्ससाठी एफ वापरला, ते नोटेशनबद्दल बोलतोय मी. ओके फाईन. या ओके कमिंग बॅक. Yes. यस. सो थीटा मस्ट बी मेजर्ड इन रेडियन्स. मग आता दोघांमधला कन्सेप्ट समजला, लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग आता कमिंग बॅक, तर ॲनालॉगी सांगायची मला. शेवटचे आपल्याकडे 5 मिनटं आहेत, तर त्या 5 मिनटामध्ये मी ॲनालॉगी पटकन तुम्हाला कवर करवतो. ठीक आहे. अबाउट बायोलॉजी सेशन, पहिल्यांदा फक्त फिजिक्स केमिस्ट्री मॅथचे सेशन होणार आहेत आपले. बायोलॉजी सेशन डिपेंडिंग अपॉन द अवेलेबिलिटी ऑफ डॉक्टर सचिन सोलाट, ते MBBS MD आहेत, तर त्यांच्या अवेलेबिलिटीवर तुम्हाला ते अपडेट्स दिले जातील. आणि ॲट द सेम टाईम मला आणखी एक सांगायचं आहे की आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. मी स्क्रीन दाखवतो वाटल्यास तुम्हाला. तर सक्सेस सायन्स अकॅडमीचं चॅनल तुम्ही सर्च करा, त्याच्यावरच तुम्हाला सारे आपले 11वीचे व्हिडिओज पण मिळतील. यू कॅन फाइंड 182 सबस्क्रायबर्स आहे. मागच्या वर्षी काय झालं की 11वीची बॅच आम्ही थेट ऑगस्ट महिन्यात सुरू केली. बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांची रिक्वेस्ट होती की सर आमचे ऑफलाईनचे सेशन, आम्हाला ऑफलाईन तिथे येऊन शक्य नाही आहे शिकणं, सो तुम्ही ऑनलाईनची बॅच रन करताल का. सो त्या हेतूने आम्ही ऑनलाईनची बॅच रन केली. तर 11वीलाही आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि आता 12वीला सुद्धा आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आमच्यावर विश्वास ठेवणारी कदाचित 8-10 लोक राहतील शेवटपर्यंत. इट्स ओके. बट हे तपश्चर्या आहे. 10 ते 12 महिन्यांची ही आमची तपश्चर्या आहे आणि ही तपश्चर्या घेऊन आम्हाला पुढे जावं लागतं. सो कमिटमेंट असते शेवटी वर्षभराचं, कारण तुमचं 40 वर्षाचं करिअर याच्यावर डिपेंड आहे. तर मी ते यूट्यूबला तुम्हाला दाखवतो आहे. सक्सेस सायन्स अकॅडमी नावाचं आपलं चॅनल आहे. तर 182 सबस्क्रायबर्स तुम्ही पाहू शकता. 293 व्हिडिओ आत्तापर्यंत अपलोड झाले आहेत. 11वीचा पूर्ण सिलेबसही आणखी झालेला नाही आहे. 11वीचे काही चॅप्टर्स पण पेंडिंग आहे. 11वीचे मुलं पण आत्ता तुमच्यासोबत आहेत, तर ते पण चॅप्टर्स आम्ही घेणार आहेत. तर ते चॅप्टर्स त्यांना माहिती आहे, आम्ही त्यांच्याशी बोलून तो चॅप्टर्सचा पार्टही कवर करणार आहे. पण हां, 12वी आपल्याला अर्ली स्टार्ट करावी लागते, जेणेकरून आपण लवकर सिलेबस संपवून त्याचं रिव्हिजन प्रॅक्टिस होणं महत्त्वाचं असतं. सो प्लीज यू कॅन सबस्क्राईब टू दिस चॅनल अँड यू कॅन वॉच दोज व्हिडिओज. आता हे बघा, लाईव्ह शिकण्यात आणि रेकॉर्डेड शिकण्यात यात किती फरक आहे तुम्हाला तर माहितीच असेल आणि तो जाणूनही येत असेल. तर रेकॉर्डेड असेल तर बॅक ऑफ द माइंड माहिती आहे, अरे ते रेकॉर्डेड आहे, मग आपण बघू, आज मिस केलं तरी चालेल. पण असं करून जमणार नाही. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये गोल्डन रूल्स सेट करून घ्यावे लागतील. आणि ते गोल्डन रूल्स हेच आहे की बाबा मला आता संध्याकाळी 5:30ला बसलं की 5:30 ते 8:30 मला एवढंच काम आहे आता, फक्त आणि फक्त माझं 12वीचं वर्षन कोचिंग. नाहीतर मग याचा बड्डे आहे आणि याचं लग्न आहे आणि याची हळद आहे, ह्याच्यात जर तुम्हाला वेळ घालवायचा असेल आयुष्यभराचा, कारण 12वीचं वर्ष तुमचं ठरवणार आहे पुढचं 40 वर्षाचं करिअर काय होणार आहे. तर दॅट्स युअर चॉईस.
उलट सांगून टाकायचं, आई बापालाही सांगून टाकायचं, आई बापाही बाकीच्यांना सांगतील नातेवाईकांमध्ये, काय नाही त्याचं 12वीचं वर्ष आहे, ते काय घराच्या बाहेर निघत नाही. लोकांनी आपल्याला वेडं म्हटलं तरी चालेल, पण वेड्या लोकांमध्ये आणि ध्येय वेड्या लोकांमध्ये फरक असतो. कारण ध्येयवेडी लोक ही इतिहास घडवतात आणि शहाणी लोक ती वाचत असतात, समजून घ्या. सो म्हटलंच पाहिजे, काय नाही पुस्तकी किडा म्हटलं तरी चालेल बाबा, 12वीचं वर्ष आहे. कारण आज मी एक खूप छान लेख वाचला, तर मी ते माझ्या स्टेटसला पण ठेवलं आहे. मी दररोज संध्याकाळी 9:30 वाजता आमच्या विद्यार्थ्यांना भेटत असतो ऑनलाईनच. 9:30 वाजता तुम्हाला जरी भेटायचं असेल तरी तुम्ही भेटू शकता. ॲटॉमिक हॅबिट्सवर मी बोलत असतो विद्यार्थ्यांना, नॉट ओन्ली फिजिक्स बट डे टू डे लाईफमध्ये आपण डिसिप्लिन राहून, डेडिकेट राहून लाईफमध्ये काय अचीव करू शकतो याबद्दल मी नक्की मुलांना सांगत असतो. आमचं आता जवळपास 25 सेशन्स तसे झालेत. विदाऊट एनी चार्जेस आम्ही ते करतो, रोज करतो आहे. पण ते फक्त स्ट्रिक्टली आपल्या मुलांसाठी आहे, म्हणजे सक्सेस सायन्स अकॅडमीच्या. सो स्टडी तुम्ही कसा करायला हवा, त्याच्यासाठी काय डेडिकेशन करायला हवे, काय गोल्स ठेवायला हवे, त्याच्याबद्दल मी बोलत असतो. ओके, सो मी त्याच्याबद्दल बोलेल. सेम लिंकला जॉईन होऊनही तुम्ही ते करू शकाल संध्याकाळी. हां समीक्षा, यस आम्हाला लिंक शेअर करता का? हां करेल ना समीक्षा. समीक्षा, वेर आर यू फ्रॉम? कुठून आहेत आपण? ढोरजळगाव. ढोरजळगाव म्हणजे तुमचं शेवगाव तालुक्यात येतं का? हो. अच्छा. आणि तुला कुणी सांगितलं आमच्याबद्दल, समीक्षा क्लासेसबद्दल? साक्षी मॅम. कुणी सांगितलं म्हटलं? साक्षी मॅम. साक्षी मॅमने सांगितलं. ओके ओके, ठीक आहे. सो समीक्षा, मग तुम्ही सर्वजण आता 11वीमध्ये आहात. 11वीच्या कॉलेजच्या तुमच्या परीक्षा मला असं वाटतं एप्रिलमध्ये असतील, आहे ना? एप्रिलमध्ये शेड्यूल असतील. पण हां, पण त्याआधीच तुमची 12वी सुरू होती. हे बघा, शहरातली लोक, कुठली लोक निर्णय लवकर घेतात म्हणून ते आपल्या पुढे निघून जातात. ती लोक खूप हुशार असतात असं नाही आहे. जरी तुम्ही शहरात असताल नसताल तरी तुम्हाला सांगतो, निर्णय लवकर घ्यायचे लाईफमध्ये. लवकर सुरुवात केली, डेस्टिनेशनला लवकर पोहोचताल. पण डेस्टिनेशनला लवकर पोहोचून आराम करायचा नाही आहे, तर परत त्याची रिव्हिजन आणि प्रॅक्टिस झाली पाहिजे. 12वीची परीक्षा होण्यापूर्वीच आपण 3-3 वेळेस सराव परीक्षा झाली पाहिजे आपली. त्यानंतर CETची परीक्षा, नीटची असू देत किंवा JEEची परीक्षा होण्यापूर्वीच आपण त्याची 100 वेळेस प्रॅक्टिस केलेली पाहिजे. सो तेव्हा कुठं जाऊन त्या परीक्षेची भीती तुमची नाहीशी होईल. आणि एवढ्या वेळेस त्या गोष्टी आपल्याला वाचायच्या आणि रिपीट करायच्यात ना, की आपल्याला प्रश्न वाचला की उत्तर सुचलं पाहिजे. कारण ह्या जर सगळ्या परीक्षा आहे ना, ह्या कमी वेळेत जास्त प्रश्न अचूकरित्या अटेम्प्ट करण्याच्या परीक्षा आहेत. सो मग घडतं काय, आपण पहिल्यांदाच पाहतोय तो त्या टाईपचा प्रश्न परीक्षेला गेल्यानंतर, फेसच पहिल्यांदा करतोय फायनल परीक्षेलाच. मग नाही होणार यार आपल्याच्याने. सो तुम्हाला जर पुढे जायचं असेल, जगामध्ये फक्त 1% लीडर्स आहेत. लीडर्स, आय एम टॉकिंग अबाउट लीडर्स. तुम्ही ठरवा तुम्हाला लीडर बनायचं आहे की इतरांना फॉलो करायचं आहे. सो लोकांनी आपल्याला फॉलो केलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला गोष्टी करायच्या होत्या आणि त्या प्रामाणिकपणे करायच्या आहेत. आणि मग आपल्यापैकी हे कुणीतरी येतं, काहीतरी टाईमपास आपला प्रश्न काढतं, तो पहिल्यांदा विचारतोय की सर सेशन 10 मिनटं उशिरा सुरू झालं आहे, मग तुम्ही 10 मिनटं एक्सटेंड करणार का? ठीक आहे, तर इट डझंट वर्क ना. आणि तुम्ही हे एक्झाम्पल देऊ नका आणि ते सांगू नका. इट डझंट वर्क दॅट वे, कीप इन माइंड. ठीक आहे. सो परत एकदा सॉरी जर कुणी हर्ट झाला असेल तर, बट माय इंटेन्शन वॉज नॉट रिअली लाईक दॅट. बट जेन्युन असेल तर डेफिनेटली यू ऑल आर ऑलवेज वेलकम. हां, आणि तुम्हाला पण कळेल ती क्वालिटी ऑफ कोचिंग. या फाईन. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. मी नाही घेते आता पुढचा पार्ट, तो पुढचा पार्ट कम्प्लीटही होणार नाही. यस, थँक्यू एव्हरीवन फॉर युअर एक्नॉलेजमेंट्स अँड युअर कमेंट्स. या थँक्यू. सो तुमचे हेच जे एक्नॉलेजमेंट्स आहे, हेच जे कमेंट्स आहेत, त्या आम्हाला प्रेरणा देत असतात चांगल्या गोष्टी करण्यासाठी. येस थँक्यू. सो ह्याच आम्हाला प्रेरणा देत असतात चांगल्या गोष्टी करण्यासाठी. आणि डेफिनेटली आम्हाला तुमच्यात चांगले अर्जुन म्हणून घडवायचे आहेत. कृष्ण सारथी होता, फक्त आमचं काम आहे तुमचा रथ पुढे घेऊन जायचं. तर आम्हाला तुमच्या आयुष्यातलं कृष्ण बनायला आवडेल, तुमच्या आयुष्यातलं द्रोणाचार्य बनायला आवडेल. आणि तुम्ही अर्जुनाप्रमाणे फक्त जगावर राज्य करण्यासाठी धनुष्य हातात घ्या, आम्ही तुम्हाला शिकवतो. ओके,
सो चलो बच्चा पार्टी लोग, थैंक यू, गुड नाइट, बाय बाय, सी यू ऑल.